नमस्कार. नमस्कार. चांदवडमधील कुठलं गाव सर आपले? गंगावे गाव. तुमचं नाव सांगा मला. सचिन भारत जाधव, गाव गंगावे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. सर आपण ज्या दिवशी मी इथं आलो त्या दिवशी हा प्लॉट किती दिवसाचा होता साधारण? 8 दिवसात. 8 दिवसाचा. म्हणजे 8 दिवसाचा प्लॉट असताना असं आपण आपले ग्रीन इव्हरचे प्रोडक्ट चालू केले, बरोबर ना? बरोबर. त्यातलं आपलं पहिलं प्रोडक्ट कोणतं वापरलं आपण सर? वरदान. वरदान तुम्ही काय केलं? ड्रिचिंग केलं, बरोबर ना? त्यानंतर दुसरं प्रोडक्ट आपण काय वापरलं? सोविंग आणि आवरा. हे काय केलं आपण? ट्रिपमधून दिलं, बरोबर? ड्रिपमधून दिलं, वरून फवारलं. नाही, ते ड्रिपमधून दिलं आपण, फवारले जात नाही. ओके. त्याच्यानंतर तिसरं प्रोडक्ट आपलं ग्रोईंग आणि आवरा. हो, ते तुम्ही स्प्रेमध्ये घेतलं. हो, बरोबर. बरोबर ना? त्याच्यानंतर आपलं चौथं प्रोडक्ट आहे तुमचं फ्लावरिंग, बरोबर ना? हो. ते आपण स्प्रेमध्ये घेतलं. मला सांगा सर, ज्यावेळेस तुम्ही वरदान वापरलं ते वरदानमध्ये तुम्हाला काय जाणवलं? वरदानमध्ये ना बेड असे फुगलेले दिसते आम्हाला. म्हणजे जमीन नरम झाली, भुसभुशीत झाली, बेड भुसभुशीत झाली आणि मुळी चालायला आपले चालना मिळाली. हो. ओके. त्याच्यानंतर ग्रोईंग आणि आवरामध्ये काय जाणवलं सर आपल्याला? ग्रोईंग आवरामध्ये ना काळू केव झाड आलं, काळं पिवळं आलं, फुटवे झाली, गर्भधारणा झाली. हो. सोविंग आणि आवरामध्ये काय जाणवलं? सोविंग आवरामध्ये पांढरी मुळीची संख्या वाढली, बरोबर ना? पांढरी मुळी वाढली, झाडाची ताकद पण वाढली. हो. ओके. ज्यावेळी आपलं फ्लावरिंग दिलं त्यावेळी काय जाणवलं सर आपल्याला? फ्लावरिंग फुलं सेट झाले फुलं सेट झाली आणि गळ कमी झाली, माझी जी गळ संख्या वाढली, हां, बरोबर ना? हो. फुलाची कूच थांबली, फुलाची सारखी सेटिंग झाली, फुलाचं रूपांतर कळीत झालं, कळीच झालं. बरोबर ना? त्याच्यानंतर आपलं प्रोटीन वापरलं आणि त्याच्यात प्रोटीन मॅजिक घेतले. त्याच्यामध्ये मॅजिक घेतलं, बरोबर ना? त्या दोघांचा काय रिझल्ट मिळाला सर तुम्हाला? दोघांचा रिझल्ट असा होता की जी कूज होती ना ती आधी थांबली, जागेवर थांबली आणि फळाचा आकार वाढला. फळाचा आकार पण वाढला आणि मॅजिकनं झाड एकदम गर्द दिसायला लागलं. बरोबर. जे पिवळापणा जाणवत होता तो गर्द म्हणजे दिसायला हे जे मी तुम्हाला प्लॅन देताना सांगितलं होतं की आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचा जो खर्च केमिकलमध्ये होतो त्याच्या आपण 50% पर्यंत आपण कमी करण्याचा प्रयत्न करू झाला. आणि तो 100% ते साक्षात उतरलं, झालं. बरोबर ना सर? म्हणजे मला एक सांगायचं सर, ज्या दिवशी आपण ग्रीन इव्हरचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली त्या दिवसापासून आजचा प्लॉट, आजची डेट काय? 4 तारीख. म्हणजे प्लॉट किती दिवस झाला आहे? 60 दिवसात. 60 दिवसाचा. 60 दिवसामध्ये तुम्ही हाच प्लॉट जर केमिकलमध्ये करायचा ठरला असता तर खर्च किती आला असता? आम्हाला आतापर्यंत साधारण 15 ते 16 हजाराचे नुसते तेच केमिकल लागले. आणि इतर खर्च इतर खर्च वेगळा. आणि आपला टोटल खर्च आता किती आहे? टोटल हे ते मिक्स करून 15,000. बरोबर. म्हणजे हाच प्लॉट जर तुम्हाला तयार करायचा असता तर आतापर्यंत टोटल खर्च किती आला असता या स्टेजला? या स्टेजला नाही तर त्याच्यात जर कव्हर करायचं तर 20,000 रुपये जेमतेम आम्हाला पूर्ण लागले. बरोबर. हो. आणि उत्पन्नामध्ये जी वाढ आहे किंवा आज तुमच्याजवळ जो झाडाची ग्रोथ दिसते, हो, वातावरण बघितलं तर आज 3 महिने कंप्लीट पाऊस चालू आहे, बरोबर ना? तुमच्याबरोबर जे आजूबाजूचे शेतकरी असेल या शेतकऱ्यांचा प्लॉट आतापर्यंत कसे आणि तुमचा प्लॉट कसा दिसतो? आत्ताची स्थितीला त्यांचा प्लॉट असा आहे का डायरेक्ट म्हणजे औषध मारणं थांबवायची स्थिती, म्हणजे थोडक्यात त्यांनी सोडून दिली त्याच्या परिस्थिती सोडून दिलीच नाही. बरोबर ना? आज तुमचा प्लॉट कुठल्या टेजला आहे? ग्रोथ करतोय, बरोबर ना? म्हणजेच तुम्ही इतर शेतकरी आपले जे असतील मित्र, आजूबाजूचे शेतकरी असेल, मित्र परिवार आपला, त्यांना तुम्ही काय सांगू शकता ग्रीन इव्हरच्या कंपनीबद्दल? रिन्यूवलचं प्रोडक्ट नाही एवढंच होतं आहे, झाडाची जी क्षमता आहे वाढायची ती पण वाढती, झाडाचं फुल खूप सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करतो, कुठल्या रोगाला जवळ येऊन देत नाही. आलं तरी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. हो, बरोबर. ही क्षमता या प्रोडक्टमध्ये आहे, बरोबर ना? सर मला एक सांगा, आता हेच प्रोडक्ट जर आपल्याला कंटिन्यू करायचं होतं तर पुढची काय आपली प्लॉट आहे? प्लॉट आहे ना, बरोबर. त्यांना तुम्ही वापरणार. त्याच्यानंतर आपण कांदा लागवड करतोय, हो, कांद्याला पण वापरणार. कांद्याला जरूर वापरणार. तुम्ही 100% समाधानी आहे? हो, 100%. आपल्या आजूबाजूचे मित्र यांना तुम्ही ग्रीन इव्हरच्या प्रोडक्टबद्दल काय सांगू शकता? सांगणं एवढंच आहे का वापरा आणि मगच विश्वास ठेवा. विश्वास तर तुमचा पटलेलाच आहे, माझा तर आहे, बरोबर ना? हो. पण तुम्ही लोकांना सांगू शकता ना? हो, सांगू शकतो. तर मी माझ्या शेतात हे प्रोडक्ट वापरले, तुम्ही पण वापरा आणि तुम्ही पण तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये जर राहिले तर 100% ग्रीन इव्हर तुम्हाला सपोर्ट करेल. हो, बरोबर. ओके सर, 100% समाधानी, 100%. पटले तुम्हाला? ओके, धन्यवाद.